आजची पिढी कोणतीही मीटिंग नाही, कोणतंही काम नाही, कोणतीही डेडलाईन नाही, तरीही सतत म्हणते मी थकलोय. कोणीतरी त्यांना विचारावं कशामुळे? तुझ्या कामाचा कॅलेंडर तर फार रिकामा दिसतोय. तरीही ती पिढी हसून म्हणेल, कॅलेंडर रिकाम आहे पण माझं मन नाही. मनात भरलं आहे, हे करायला हवंय, ते टाळायला हवंय, लोकांना समजवायला हवंय, स्वतःला सिद्ध करायला हवंय. ही सगळी कामं कॅलेंडरवर नाहीत, ती माझ्या डोक्यात आहेत. म्हणूनच शरीर बसून असतं पण मन धावत असतं. आज आपण म्हणतो काम नाही तरी थकतो, सुट्टी आहे तरी डोकं शांत नाही, वेळ आहे पण मन नाही. कारण आजचा थकवा कामामुळे नाही, तो विचारांमुळे आहे. काउन्सिलिंग म्हणजे काय? कॅलेंडर भरून देणं नाही, काम वाढवणं नाही. काउन्सिलिंग म्हणजे मनातील टू डू लिस्ट बाहेर काढायला मदत करणं. जे मनात फिरते ते सगळं करायलाच लागेल असं नाही. काम नसतानाही थकवा असेल तर समजा ओझं मनाचं आहे. रिकामं कॅलेंडर शांततेची हमी देत नाही. आणि रेस्ट म्हणजे झोप नाही, तर विचारांना थांबवणं. आज स्वतःला विचारा, माझं कॅलेंडर रिकाम आहे पण मनात काय काय भरलंय? कारण काम संपतं, वेळ संपतं, पण मनातलं ओझं ऐकलं नाही तर कधीच संपत नाही. आणि काउन्सिलिंग म्हणजे वेळ मोकळी करणं नाही, तर मन मोकळं करणं.